नमस्कार. आज आपण दोन अशा व्यक्तिमत्वांबद्दल बोलणार आहोत जे आपल्या इतिहासाचे दोन मोठे आधारस्तंभ आहेत, छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. नमस्कार. आपल्यासमोर एक व्हिडिओचा सोर्स आहे जो या दोघांना एकाच धाग्यात जोडण्याचा प्रयत्न करतो. आता वरवर पाहिलं तर हे किती वेगळं वाटतं, हो की नाही? अगदी. एक 16व्या शतकातला राजा ज्याने तलवार उचलून स्वराज्य निर्माण केलं, आणि दुसरे 20व्या शतकातले आधुनिक विचारवंत ज्यांनी लेखणीच्या जोरावर भारताचं संविधान लिहिलं. बरोबर. एकाचं कार्यक्षेत्र म्हणजे युद्धभूमी आणि गडकिल्ले, तर दुसऱ्याचं कार्यक्षेत्र संसद आणि कायद्याची पुस्तकं. काळ वेगळा, साधनं वेगळी, आव्हानही पूर्णपणे वेगळी. हो. म्हणूनच जेव्हा आपला सोर्स असं म्हणतो की एका हातात तलवार घेऊन स्वराज्य उभारणारा राजा आणि दुसऱ्या हातात संविधान घेऊन लोकशाही घडवणारा महामानव, तेव्हा साहजिकच प्रश्न पडतो की या दोन चित्रांना एकत्र जोडणारा तो धागा नेमका कोणता आहे. आणि मला वाटतं आजच्या आपल्या या चर्चेचा उद्देश तोच धागा शोधणं आहे. या सोर्समध्ये जो दावा केलाय की त्यांच्या विचारांचा गाभा एकच होता, तो नेमका काय आहे. चला तर मग शोधायला सुरुवात करूया. नक्की. आपण महाराजांपासून सुरुवात करू. त्यांचं स्वराज्य म्हटलं की आपल्याला आठवतात लढाया, पराक्रम, गड किल्ले. पण आपल्या सोर्समध्ये सुरुवात केली आहे एका वेगळ्याच मुद्द्याने, स्त्रियांचा सन्मान. आणि हाच मुद्दा महाराजांच्या राज्यकारभाराचं वेगळेपण दाखवतो. हे बघा, तो काळ असा होता की युद्ध म्हणजे फक्त प्रदेश जिंकणं नव्हतं. अच्छा. युद्ध जिंकल्यावर लुटमार, जाळपोळ आणि दुर्दैवाने शत्रू पक्षाच्या स्त्रियांवर अत्याचार, हे सगळं जवळपास गृहीत धरलं जायचं. म्हणजे हे सामान्य होतं तेव्हा. हो. याला कोणी चूक मानत नसे. तो जणू युद्धाचाच एक भाग होता. अशा काळात शिवाजी महाराजांनी एक अत्यंत कठोर नियम लागू केला. काय होता तो नियम? आणि तो फक्त कागदावर होता की खरंच पाळला जायचा? कारण असे आदर्श नियम तर अनेक जण करतात. उत्तम प्रश्न. हा नियम फक्त तोंडी नव्हता, तर राज्याच्या धोरणाचा भाग होता. नियम अगदी स्पष्ट होता. युद्धात शत्रूच्या कोणत्याही स्त्रीला, मग ती कोणत्याही धर्माची असो, तिला कोणताही त्रास होता कामा नये. जर कोणी स्त्री किंवा मुलगी सापडलीच तर तिला सन्मानाने, योग्य संरक्षणासह तिच्या घरी किंवा नातेवाईकांकडे परत पाठवण्याची जबाबदारी सैन्याची असेल. आणि या नियमाचं उल्लंघन करणाऱ्याला, मग तो कितीही मोठा सरदार असो, त्याला माफी नव्हती. अजिबात नाही. त्याला माफी नव्हती. थेट कडेलोटासारखी कठोर शिक्षा दिली जात असे. बापरे. म्हणजे हा नियम मोडणं म्हणजे थेट मृत्यूदंडाची शिक्षा. हो. आणि हे आपण उगाच म्हणत नाही. सभासद बखर, जी महाराजांच्या काळातील एक महत्वाची ऐतिहासिक नोंद मानली जाते, त्यात अशा घटनांचे स्पष्ट उल्लेख आहेत. अच्छा. महाराजांनी हे स्पष्ट केलं होतं की स्त्रीचा सन्मान हा दया किंवा सहानुभूतीचा विषय नाही. तो राज्यधर्म आहे. राज्याचं ते कर्तव्य आहे. आता गंमत बघा. काय? हाच विचार की स्त्रीची प्रतिष्ठा आणि सन्मान जपणं हे राज्याचं कर्तव्य आहे, हा विचार कित्येक वर्षानंतर आपल्याला कुठे दिसतोय? आपल्या संविधानात, मूलभूत हक्कांच्या रूपात. बरोबर. म्हणजे स्त्री पुरुष समानतेची आणि स्त्रीच्या प्रतिष्ठेची जी कायदेशीर हमी बाबासाहेबांनी संविधानात दिली, त्याचे एक व्यावहारिक आणि तितकंच धाडसी रूप महाराजांनी 300 वर्ष आधीच आपल्या राज्यात राबवलं होतं. अगदी बरोबर. हा आहे तो पहिला धागा. दोघांच्याही विचारांच्या केंद्रस्थानी माणसाची प्रतिष्ठा होती. एकाने ती कृतीतून सिद्ध केली, दुसऱ्याने तिला कायद्याचं चिरंतन स्वरूप दिलं. म्हणजे एका बाजूला ते इतकी मानवी मूल्य जपत होते, पण त्याचवेळी त्यांना सतत युद्धही करावे लागत होते. आणि त्यांची सैन्यशक्ती तर मुघल किंवा आदिलशाहीच्या तुलनेत खूपच कमी होती. हो, खूप कमी. मग या दोन्ही गोष्टी त्यांनी एकत्र कशा साधल्या? त्यांची लढण्याची पद्धती त्यांच्या प्रशासनाइतकीच वेगळी होती का? नक्कीच. इथेच त्यांच्या बुद्धीचं आणि चातुर्याचं दर्शन घडतं. आपल्या सोर्समध्ये गणिमिकावा या शब्दावर खूप जोर दिलाय. आपण सगळेच हा शब्द अनेकदा ऐकतो, पण याचा नेमका अर्थ काय? ते फक्त लपून छुपून हल्ला करणं होतं की त्यामागे काही मोठी रणनीती होती? मला तर नेहमी असं वाटायचं की गणिमिकावा म्हणजे अचानक हल्ला करायचा आणि बळून जायचं. तो एक भाग झाला, पण गणिमिकावा ही त्याहून खूप मोठी संकल्पना आहे. ती एक विचार पद्धत आहे. महाराजांनी ओळखलं होतं की समोरासमोरच्या लढाईत आपण प्रचंड मोठ्या मुघल सैन्यापुढे टिकू शकणार नाही. बरोबर. म्हणून त्यांनी नियमच बदलले. त्यांनी युद्धाचं मैदानच बदलून टाकलं. त्यांनी सह्याद्रीच्या डोंगर दऱ्यांना आपलं शस्त्र बनवलं. म्हणजे एक प्रकारे सह्याद्रीच त्यांचं सर्वात मोठं शस्त्र होतं. त्यांनी डोंगरांना आणि दऱ्यांना आपल्या सैन्याचाच एक भाग बनवलं. उत्तम शब्द आहेत. त्यांनी नेमकं हेच केलं. गणिमिकाव्याची वैशिष्ट्ये काय होती? पहिलं, लहान पण अतिशय वेगवान तुकड्या. ठीक आहे. दुसरं,
भूगोळाचा अचूक वापर. कुठे खंदक आहे, कुठे दाट जंगल आहे, कोणता घाट रात्री पार करता येतो, याचं ज्ञान त्यांच्या सैनिकांना होतं. आणि तिसरं, कमीत कमी नुकसान करून शत्रूचं जास्तीत जास्त नुकसान करणे. अच्छा. शत्रूच्या रसद पुरवठ्यावर हल्ला करणे, त्याच्या छावणीवर रात्री हल्ला करून त्याला गोंधळात पाडणे आणि तो सावध होईपर्यंत सुरक्षित ठिकाणी निघून जाणे. ही एक प्रकारची मानसिक लढाई सुद्धा होती. हे ऐकायला आजच्या काळातल्या सर्जिकल स्ट्राईक किंवा एसिमेट्रिक वॉरफेअर सारखं वाटतंय, जिथे लहान शक्ती मोठ्या शक्तीला हैराण करून सोडते. तुम्ही अगदी अचूक शब्द वापरलात. ही केवळ एक लढण्याची पद्धत नव्हती, तर मर्यादित साधनांनिशी कमी मनुष्यबळात बलाढ्य शत्रूला आव्हान देण्याची एक प्रभावी रणनीती होती. आणि याचं कौतुक फक्त आपल्याकडचे इतिहासकार करतात असं नाही. अगदी जदुनाथ सरकार, जे महाराजांच्या कार्याचे अनेकदा टीकाकार म्हणून ओळखले जातात, हो. त्यांनी सुद्धा महाराजांच्या या सामरिक बुद्धिमत्तेला आणि संघटन कौशल्याला सलाम केला आहे. जेव्हा एखादा टीकाकार तुमची स्तुती करतो, तेव्हा त्याचं वजन खूप जास्त असतं. खरंय. यातून एकच संदेश मिळतो: युद्ध जिंकण्यासाठी फक्त सैन्यबळ नाही, तर बुद्धिबळ लागतं. शौर्यासोबत बुद्धीचा वापर. ठीक आहे, म्हणजे त्यांनी राज्याचं संरक्षण तर केलं, पण राज्याच्या आत काय परिस्थिती होती, सामान्य माणसासाठी, शेतकऱ्यासाठी, हे स्वराज्य नेमकं कसं होतं? कारण इतिहास तर राजा महाराजांचा असतो, पण त्यात सामान्य माणूस कुठे होता? आणि हाच महाराजांच्या स्वराज्याचा आत्मा आहे. त्यांचं राज्य फक्त युद्ध आणि पराक्रमापुरतं मर्यादित नव्हतं. ते सुशासनाचं म्हणजे गुड गव्हर्नन्सचं एक उत्तम उदाहरण होतं. कसं काय? त्यांनी राज्यकारभारासाठी एक अत्यंत कार्यक्षम यंत्रणा उभी केली, जिला आपण अष्टप्रधान मंडळ म्हणतो. हो, अष्टप्रधान मंडळाबद्दल मी ऐकलंय. आजच्या मंत्रिमंडळासारखं काहीतरी. बरोबर. अगदी तसंच. जसं आज आपल्याकडे पंतप्रधान आणि त्यांचं कॅबिनेट असतं, तसंच महाराजांचं हे मंडळ होतं. यात 8 प्रमुख मंत्री होते आणि प्रत्येकाकडे खास खातं होतं. उदाहरणार्थ पंत अमात्य हे अर्थमंत्र्यासारखं काम पाहत, जे राज्याचा जमाखर्च सांभाळत. सुमंत हे परराष्ट्रमंत्री होते, जे इतर राज्यांशी संबंध ठेवत. न्यायाधीश हे मुख्य न्यायाधीशाप्रमाणे न्यायदानाचं काम बघत. यातून दिसतं की त्यांनी राज्यकारभाराची किती शिस्तबद्ध विभागणी केली होती. निर्णय एकट्याने नाही, तर विचारविनिमयाने घेतले जात होते. पण ही व्यवस्था फक्त वरच्या पातळीवर होती, की याचा फायदा सामान्य माणसापर्यंत पोहोचत होता, विशेषतः शेतकऱ्यांपर्यंत? पोचत होता, नक्कीच पोचत होता. कारण महाराजांच्या अर्थव्यवस्थेचा कणा शेतकरी होता. त्यांनी सारा वसुलीची म्हणजे कर गोळा करण्याची पद्धतच बदलून टाकली. ती कशी? त्यांनी जमिनीची मोजणी करून जमिनीच्या सुपीकतेनुसार कराचं ओझं निश्चित केलं. जर दुष्काळ पडला किंवा पिकाचं नुकसान झालं तर करात सूट दिली जायची. इतकाच नाही, तर शेतकऱ्यांना बी बियाण्याने अवजारांसाठी सरकारकडून मदतही दिली जायची. वाव. त्यांचा स्पष्ट आदेश होता की रयतेच्या भाजीच्या देठालाही धक्का लागता कामा नये. म्हणजे त्यांचं ध्येय फक्त महसूल गोळा करणं नव्हतं, तर शेतकरी सुखी आणि समृद्ध झाला पाहिजे हे होतं. कारण तो सुखी तरच राज्य सुखी राहील. नेमका हाच विचार. हे एक लोकहितकारी राज्य होतं, प्रजेच्या कल्याणासाठी काम करणारं राज्य, जिथे प्रत्येक सामान्य माणसाला सुरक्षित वाटेल, त्याला खात्री असेल की आपल्यावर अन्याय झाला तर आपल्याला न्याय मिळेल. ठीक आहे, तर आतापर्यंत आपण काही महत्वाचे धागे किंवा क्लूज गोळा केले आहेत. एक, स्त्री पुरुष समानतेचा आणि मानवी प्रतिष्ठेचा विचार. बरोबर. दुसरं, संख्येवर नाही तर बुद्धीवर आणि रणनीतीवर भर. आणि तिसरं, एक लोककल्याणकारी न्यायपूर्ण शासन व्यवस्था. आता आपण आपल्या चर्चेच्या दुसऱ्या आणि अत्यंत महत्वाच्या टप्प्याकडे येऊया. हो. या सगळ्याकडे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कसे पाहत होते? हाच या चर्चेतला सर्वात रंजक भाग आहे ना. आपल्या सोर्सनुसार डॉक्टर आंबेडकरांनी शिवाजी महाराजांना लोकहितकारी आणि संघटन शक्ती असलेला राजा म्हणून गौरवलं होतं. आता बाबासाहेबांसारखं चिकित्सक, प्रत्येक गोष्टीची कठोर चिकित्सा करणारा विचारवंत जेव्हा असं विधान करतो, तेव्हा त्याचा अर्थ खूप खोल असतो. तो काय आहे? त्यांनी थेट महाराजांच्या प्रशासनावर काही लिहिलं होतं का? थेट नाही, पण अप्रत्यक्षपणे खूप काही लिहिलंय. हे समजून घेण्यासाठी आपल्याला बाबासाहेबांनी पेशवाईवर केलेल्या टीकेकडे पाहावं लागेल. अच्छा. बाबासाहेबांनी त्यांच्या लिखाणातून पेशवाईच्या काळात वाढलेल्या जातीय विषमतेवर, अस्पृश्यतेवर आणि सामान्य माणसावर होणाऱ्या अन्यायावर कठोर टीका केली. ते म्हणायचे की पेशवाईच्या काळात ज्ञानाचं, सत्तेचं आणि संपत्तीचं केंद्रीकरण झालं आणि बहुजन समाज त्यापासून वंचित राहिला. अच्छा, म्हणजे ते पेशवाईवर टीका करत होते, पण त्याचा संबंध महाराजांशी कसा? संबंध असा
की पेशवाईवर टीका करताना ते अप्रत्यक्षपणे शिवाजी महाराजांच्या राज्याचं महत्त्व अधोरेखित करत होते. कसं काय? ते दाखवून देत होते की महाराजांच्या राज्यात जी समता होती, जिथे जातपात न पाहता केवळ गुणवत्तेला आणि पराक्रमाला स्थान होतं, जसं की त्यांच्या सैन्यात आणि प्रशासनात सर्व जातीधर्माचे लोक होते, ती समता पेशवाईच्या काळात कशी नष्ट झाली. ओ. महाराजांच्या काळातला न्याय आणि पेशवाईच्या काळातला अन्याय हा फरक ते स्पष्ट करत होते. म्हणजे ते महाराजांच्या राज्याला एक बेंचमार्क किंवा एक आदर्श म्हणून वापरत होते. वाह. म्हणजे बाबासाहेब फक्त महाराजांची स्तुती करत नव्हते, तर त्यांच्या राज्याला एक मापदंड मानून नंतरच्या काळात झालेल्या सामाजिक घसरणीवर बोट ठेवत होते. अगदी बरोबर. आणि इथेच आपल्याला स्वराज्यातील मूल्य आणि संविधानातील तत्व यांच्यातला थेट संबंध दिसतो. तो कसा? शिवरायांच्या राज्यात जी मूल्ये आपल्याला दिसतात, सर्वांना समान हक्क, कायद्याचं राज्य, स्त्रीचा सन्मान, सामाजिक न्याय, हीच मूल्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतंत्र भारताच्या संविधानात एका कायदेशीर आणि संस्थात्मक पायावर कायमची स्थापित केली. यावर थोडं अजून बोलूया. हे नातं आणखी स्पष्ट कसं करता येईल? असं बघा, महाराजांनी जे प्रत्यक्षात करून दाखवलं त्याला बाबासाहेबांनी कायद्याचं आणि संविधानाचं चिरंतन स्वरूप दिलं. महाराजांनी स्वराज्य स्थापन करून एक राजकीय स्वातंत्र्य मिळवून दिलं, पण त्या स्वराज्यात त्यांनी सामाजिक न्यायाचा पाया घातला होता. बाबासाहेबांनी तेच सामाजिक न्यायाचं तत्व घेतलं आणि त्याला संविधानाच्या माध्यमातून संपूर्ण देशासाठी लागू केलं. अच्छा. म्हणूनच आपल्या सोर्समधील ती ओळ, शिवरायांनी दिलं स्वराज्य, बाबासाहेबांनी दिलं संविधान, दोघांचाही केंद्रबिंदू माणूस आणि त्याचा सन्मान, यात एक खोल ऐतिहासिक आणि वैचारिक अर्थ दडलेला आहे. एक कृती आहे, तर दुसरा त्यावर आधारलेला विचार आणि कायदा आहे. अप्रतिम. आणि महाराजांच्या दूरदृष्टीचं आणखी एक उदाहरण म्हणजे त्यांचं आरमार. ज्या काळात जमिनीवरील लढायांना सर्वाधिक महत्त्व दिलं जात होतं, त्या काळात त्यांनी समुद्रावर लक्ष केंद्रित केलं. हे तर त्या काळात कुणीच केलं नव्हतं. आणि ही त्यांची सामरिक दृष्टी किती विलक्षण होती याचं ते सर्वोत्तम उदाहरण आहे. त्यांनी हे ओळखलं होतं की पोर्तुगीज, इंग्रज, डच यांसारख्या युरोपीय सत्ता जमिनीवरून नाही तर समुद्रातूनच भारतात येत आहेत. हो, बरोबर. भविष्यातला खरा धोका हा समुद्रातूनच येणार आहे, हे त्यांनी अचूक ओळखलं होतं. पण आरमार उभं करणं प्रचंड खर्चिक असतं. ज्या काळात जमिनीवरच राज्य टिकवणं इतकं अवघड होतं, तेव्हा समुद्रावर इतका पैसा आणि शक्ती खर्च करणं लोकांना गरजेचं वाटलं असेल का? या निर्णयाला तेव्हा विरोध झाला नसेल. नक्कीच झाला असेल, पण द्रष्टे नेते तेच असतात जे इतरांना दिसत नाही ते पाहू शकतात. खरंय. त्यांनी स्वतःच्या जहाजांचा कारखाना सुरू केला, स्वदेशी बनावटीची लहान पण वेगवान जहाजं तयार केली आणि एक शक्तिशाली आरमार उभं केलं. या आरमाराने त्यांनी पोर्तुगीज आणि इंग्रजांना समुद्रावर रोखून धरलं. आणि आपल्या किनाऱ्यांचं संरक्षण केलं. हो, आपल्या व्यापाऱ्यांचं, आपल्या किनाऱ्यांचं संरक्षण केलं. त्यांच्या या एका निर्णयाने भारताच्या सागरी सुरक्षेचा पाया घातला असं म्हटलं तर अजिबात वावगं ठरणार नाही. आज आपण इंडियन नेव्हीबद्दल बोलतो, पण त्याचं पहिलं स्वदेशी रूप महाराजांनी उभं केलं होतं. खरंच. या चर्चेतून हे स्पष्ट होतंय की छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे केवळ दोन ऐतिहासिक व्यक्तिमत्व नाहीत. ते एका मोठ्या भारतीय विचारप्रवाहाचे दोन महत्त्वाचे टप्पे आहेत. हो. एकाने राजकीय गुलामगिरीतून मुक्त होण्याचा मार्ग दाखवला, तर दुसऱ्याने हजारो वर्षांच्या सामाजिक गुलामगिरीच्या बेड्या तोडण्यासाठी कायद्याचं शस्त्र दिलं. आणि दोघांच्याही कार्याचा सार पाहिला तर तो एकाच विचाराभोवती फिरतो, माणसाला माणूस म्हणून जगण्याचा हक्क मिळवून देणे. बरोबर. त्यांचा वारसा आपल्याला जात, धर्म, पंथ या सगळ्या भेदांच्या पलीकडे जाऊन केवळ न्याय, सन्मान आणि सुरक्षिततेवर आधारित एक प्रगल्भ समाज निर्माण करण्याची प्रेरणा देतो. एकाचं स्वराज्य हे मूठभर सरदारांसाठी नव्हतं, ते रयतेसाठी होतं. आणि दुसऱ्याचं संविधान हे मूठभर उच्चभ्रूंसाठी नाही, ते प्रत्येक नागरिकासाठी आहे. दोघांचाही उद्देश एकच. या माहितीपूर्ण चर्चेनंतर आपण श्रोत्यांना एका विचारासोबत सोडून जाऊया. आजच्या जगात जिथे अनेक सामाजिक आणि राजकीय आव्हानं आपल्यासमोर आहेत, हो, तिथे महाराजांच्या स्वराज्यातील न्यायाची ती तीव्र भावना आणि डॉक्टर आंबेडकरांच्या संविधानातील समतेची ती महान तत्वे, ही दोन्ही आपण आपल्या रोजच्या जीवनात, आपल्या समाजात अधिक चांगल्या प्रकारे कशी रुजवू शकतो, हा प्रश्न आपण स्वतःला विचारायला हवा.